श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण दीपदान जर केले तर हे अतिशय पुण्याचे काम आहे. मकर संक्रांतीला आपण कोणत्याही गोष्टींचे दान केल्याने मिळणारे जे फळ आहे तर ते 100 पटींनी जास्त असते. त्यामुळे या दिवशी दान करणे याला खूप महत्त्व आहे आणि त्यापैकी दीपदान करणे तर हे अत्यंत पुण्याचे समजले जाते. या दिवशी आपल्याला 15 दिवे हे दान करायचे आहेत. तर हे दिवे आपल्याला कोणत्या ठिकाणी दान करायचे आहेत, दिवा घेताना तो कोणत्या धातूचा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये तेल वापरायचे की तूप, दिव्याची दिशा कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर एखाद्या ठराविक इच्छेसाठी म्हणजे तुमची एखादी इच्छा आहे की तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा मानसिक किंवा दारिद्र्य जे आहे तर ते निवारण व्हावं, मानसिक स्थिती जी तुमची आहे तर यामध्ये सुधारणा व्हावी, अशा जर ठराविक इच्छेसाठी तुम्ही जर हे दान करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर, देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तुम्ही बसून संकल्प करा किंवा तुम्ही सूर्यदेवांच्या साक्षीने सुद्धा हा संकल्प करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अतिशय महत्त्व आहे, कारण सूर्यदेव, शनिदेव तर यांच्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय खास मानला जातो. आता संकल्प आपल्याला कसा करायचा आहे, तर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि फूल आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी, त्यानंतर तुमचं नाव घ्या, त्यानंतर तुमच्या गोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्रात जन्मलेली असं म्हणायचं आहे. आणि यानंतर म्हणायचं आहे की मी सूर्याला स्मरून माझ्या घरातील, कुटुंबातील आर्थिक, मानसिक दारिद्र्य निवारण व्हावे व माझ्या घरामध्ये लक्ष्मी, आरोग्य स्थिर राहण्यासाठी हे दान करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जी इच्छा आहे, मी इथे फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, परंतु तुम्ही ज्या इच्छेसाठी हे दान करत आहात तर ती इच्छा बोलायची आहे. आणि असं बोलून हे जे आपल्या हातातलं पाणी आहे तर ते आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे. आता याला म्हणतात संकल्प करणं, कारण कोणतीही सेवा जर आपण संकल्प करून केली तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितपणे मिळत असतं. आता यासाठी आपल्याला लागणार आहेत 15 दिवे. सुरुवातीला पाहूया की दिवे घेताना ते कोणत्या धातूचे घ्यायचे, तर तुम्ही कोणत्याही धातूचे दिवे घ्या, नाहीतर तुम्ही कणकेचे 15 दिवेसुद्धा तयार हे करू शकता. हे जे दीपदान आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला भर दुपारची जी वेळ आहे तर ती वेळ सोडून सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे तर या काळामध्ये आपल्याला हे दान करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर यासाठी 15 दिवे घ्यायचे आहेत. ते घेताना कोणत्याही धातूचे घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा. तर आपल्याला हे दिवे कोणत्या कोणत्या ठिकाणी दान करायचे आहेत हे आपण आता पाहणार आहोत. आपण मकर संक्रांतीला जेव्हा हे दिवे दान करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला याचे जे मिळणारे फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळणार आहे. आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारणार आहे. आपली आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असेल तर तुम्ही पितळेचे किंवा तांब्याचे दिवेसुद्धा आणू शकता. आणि जर तुमची परिस्थिती बेताची असेल तर तुम्ही मातीचे दिवे जरी आणले तरीसुद्धा चालेल. तुम्ही पणतींचा सुद्धा वापर यामध्ये करू शकता. आता आपल्या समस्या कमी होण्यासाठी आपल्याला हे दीपदान जे आहे तर ते करायचं आहे. त्यापैकी पहिला दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरातच आपल्या कुलदेवतासमोर दान करायचा आहे. तुम्ही देवघरामध्ये जो नेहमीचा दिवा लावता तो वेगळा आणि हा दिवा आपल्याला आपल्या कुलदेवतासमोर दान हा करायचा आहे. आता या दिव्यांचं नंतर काय करायचं तर हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. यानंतरचा दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशी मातेजवळ दान करायचा आहे. आता तुळशीजवळ हा दिवा दान करताना आपल्याला संध्याकाळी म्हणजे 4 ते 5 या वेळेपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 6 वाजेपर्यंत हा दिवा दान करायचा आहे. सर्वांच्या दारामध्ये तुळस असते आणि आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या दारात तुळस जी आहे तर ती असते तर तेथे माता लक्ष्मी ही सुद्धा असते. त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ एक दिवा दान करायचा आहे. यानंतरचा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दान करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि कोणताही दिवा जेव्हा आपण दान करणार आहोत तो त्या ठिकाणी ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला त्या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत.
आता तिसरा दिवा जो आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दान करणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही फुलांच्या पाकळ्यापासून किंवा तांदळाचं स्वस्तिक काढा आणि त्यावरती बरोबर मध्यभागी हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे। आणि प्रत्येक दिव्याची जी वात आहे तर ती तुम्ही जर आर्थिक समस्येसाठी करत असाल तर उत्तरेला करा, नाही तर तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला करू शकता, परंतु चुकूनही तुम्हाला दक्षिण दिशेला या दिव्याची वात ही करायची नाही। फक्त यामध्ये एकच दिवा आहे तर त्याची दक्षिण दिशेला वात करायची आहे, ते मी पुढे सांगणारच आहे। चौथा दिवा आहे तो म्हणजे आपल्याला पितरांच्या नावाने दान करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला लावताना ह्या दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे आणि ह्या दिव्याचं दान जे आहे तर ते आपल्याला रात्री करायचं आहे। तुम्ही 10-11च्या वेळेला किंवा झोपण्यापूर्वी सुद्धा करू शकता, कारण पितरांसाठी आपण दान जर रात्री केलं तर आपला जो पितृदोष आहे तर तो कमी होतो। आणि तुम्हाला रात्री शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान सुद्धा करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला नदीमध्ये एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे। आता तुम्हाला जर नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये दान करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या थाळीमध्ये किंवा बादलीमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे। यानंतरचा आहे तो म्हणजे शमीच्या वृक्षाखाली तुम्हाला हा दिवा दान करायचा आहे। शमीच्या झाडाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा शमीच्या झाडाची पूजा केली होती। यानंतरचा दिवा जो आपल्याला दान करायचा आहे तर तो आहे आवळ्याच्या झाडाखाली। भगवान विष्णूंचे हे निवासस्थान आहे आणि असे केल्याने आपल्याला धनाची कधीही कमी होत नाही। त्यानंतरचा दिवा बेलाच्या झाडाखाली दान करायचा आहे, त्यामुळे भगवान शंकरांची आपल्यावरती कृपा होईल। तसेच अशोकाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला एक दिवा दान करायचा आहे, कारण या झाडाखाली जर आपण दीपदान केले तर धनवृद्धी ही होत असते। यानंतर शिवमंदिरामध्ये सुद्धा आपल्याला शिवांची कृपा जी आहे तर ती प्राप्त करण्यासाठी एक दिवा दान करायचा आहे। त्यासोबतच आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आवर्जून दिव्याचे दान करायचे आहे। यामुळे आपले जे काही शनिदोष असतील, पितृदोष असतील तर ते आपल्या जे आहेत तर ते कमी होणार आहेत आणि शनिदेवांना सुद्धा हा जो दिवस आहे तर तो समर्पित आहे। मकर संक्रांतीचा दिवस शनिदेवांसाठी सुद्धा खास आहे, त्यामुळे आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला एका दिव्याचं दान करायचं आहे। यानंतर आपल्याला एक दिवा हा गोशाळेमध्ये दान करायचा आहे। गोमाता जी आहे तर तिला सुद्धा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे एका दिव्याचं दान गोशाळेत करा। त्यानंतर ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर त्या ठिकाणी सुद्धा एक दिवा हा दान करायचा आहे। त्यासोबतच राम मंदिरामध्ये आपल्याला एक दिवा हा दान करायचा आहे, ज्या ठिकाणी रामसीतेचं मंदिर आहे। आणि तसेच आपल्याला लक्ष्मी मंदिर ज्या ठिकाणी आहे, माता लक्ष्मीचं जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये सुद्धा एका दिव्याचं दान करायचं आहे। तुम्ही वडाच्या झाडाखाली सुद्धा एका दिव्याचं दान हे करू शकता। आता ह्या ज्या मी तुम्हाला जागा सांगितलेल्या आहेत ज्या ठिकाणी आपल्याला ह्या दिव्यांचं दान करायचं आहे, तर त्यापैकी जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला दान करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, मग तुम्ही एका ठिकाणी 2 दिव्यांचं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्हाला शमी वृक्ष मिळाला नाही तर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली 2 दिवे तर असे दिवे दान करायचे आहेत, परंतु आपल्याला 15 या संख्येमध्येच या दिव्यांचं दान जे आहे तर ते करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दान केल्यानंतर ह्या दिव्यांचं काय करायचं, तर जे दिवे तुम्ही झाडाखाली दान केलेले आहेत तर ते त्याच ठिकाणी राहू द्या। जे मंदिरामध्ये केलेले आहेत तर ते जे दिवे आहेत तर तेथील पुजारी उचलतील, परंतु ज्या दिवे आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या पायरीवरती म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दान केलेले आहेत तर हे दिवे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। आणि जर यामध्ये तुम्ही कणकेच्या दिव्यांचा वापर करणार असाल तर हे सर्व दिवे हे आपल्याला काय करायचे आहेत तर पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत। 15 जानेवारीला संक्रांत आहे, 16 तारखेला किंक्रांत आहे आणि हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला 17 तारखेला विसर्जित करायचे आहेत, कारण किंक्रांतीच्या दिवशी हे दिवे विसर्जित करू नका।